शिवदीप वामनराव लांडे या एका रिटायर्ड IPS अधिकाऱ्यानं आपल्या हिंद सेना नावाच्या पक्षाची नुकतीच स्थापना केली आणि राजकारणात उडी घेतली। हे IPS ऑफिसर आहेत महाराष्ट्रातल्या अकोल्याचे आणि त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे ते राज्य आहे बिहार। ज्यांना शिवदीप लांडे माहिती नाही त्यांच्यासाठी हे थोडं आश्चर्यकारक असेल, पण शिवदीप लांडे हे 2006च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि बिहारमध्ये त्यांची ओळख दबंग म्हणून किंवा सिंघम म्हणून गेली जवळजवळ 10 ते 15 वर्ष आहे। शिवदीप लांडे यांचे बिहारमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे। अखेर मागच्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी IPSचा राजीनामा दिला आणि राजकारणात यायचा निर्णय घेतला। कोण आहेत शिवदीप लांडे आणि ते राजकारणात काय करणार आहेत त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेऊया आणि याशिवाय तुम्हाला हेही सांगेन की याच्या अगोदर कुठल्या मराठी माणसानं बिहारच्या राजकारणात यश मिळवलंय काय, तर याचं उत्तर होय असं आहे। एक मराठी माणूस बिहारच्या राजकारणात एक दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा लोकसभेचा खासदार झाला होता। कोण कसा तेही सांगतो या व्हिडिओच्या शेवटी। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 29 ऑगस्ट 1976चा जन्म असलेले शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातल्या अकोल्याचे। त्यांचं शिक्षण अकोल्याच्या सरस्वती विद्या मंदिरात आणि त्यानंतरचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं ते शेगावच्या गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये। त्यानंतर 2006 साली ते IPS अधिकारी झाले आणि त्यांची नियुक्ती झाली बिहारमध्ये। बिहारमधल्या तिरहुतचे DIG आणि त्यानंतर 2011 साली ते पटनाचे SP म्हणून रुजू झाले। शिवदीप लांडे हे स्वभावानं अतिशय कडक आहेत। 2011 साली त्यांनी बिहारच्या रस्त्यावर पैसे घेणाऱ्या पोलीस ऑफिसरला अशा पद्धतीनं ओढत नेऊन जेलमध्ये टाकलं होतं। पण शिवदीप लांडे हे बिहारमधल्या जनमानसात इतके प्रसिद्ध कसे झाले, त्यांची हिरो ही इमेज कशी तयार झाली, तर त्याचं कारण म्हणजे पटनामध्ये स्त्रियांच्या विरोधात अनेक गुन्हे व्हायचे। छेडछाडीचे गुन्हे, त्यानंतर विनयभंग किंवा बलात्कारासारखे अनेक गुन्हे व्हायचे। अशी छेडछाड थांबवण्यासाठी लांडे यांनी कडक ॲक्शन घेतली। अशा प्रकारची छेडछाड करणाऱ्या रोमियोंना त्यांनी भर चौकात मारलंच, तर त्याशिवाय त्यांची धिंड देखील काढली। असं म्हणतात की त्यावेळेला पटनामधल्या अनेक मुलींच्याकडे IPS अधिकारी असणाऱ्या शिवदीप लांडेंचा मोबाईल नंबर असायचा आणि एक फोन केला तर शिवदीप लांडेंचं पोलिसांचं पथक त्या जागेवर हजर व्हायचं। म्हणूनच पटण्याच्या पोरी शिवदीप लांडेंना आपला भाऊ मानू लागल्या आणि त्यांना राखी देखील बांधू लागल्या। त्यानंतर शिवदीप लांडेंच्या रडारवर होते बिहारमधले भूमाफिया आणि बाहुबली म्हणजे थोडक्यात गुंड। त्यांनी पटना आणि अरारिया या प्रांतातल्या या सगळ्या भूमाफियांना आणि गुंडांना पकडलं आणि त्यांना शिक्षा दिल्या आणि त्यांची देखील समाजासमोर धिंड काढली। लोकांच्या मनातली त्यांची भीती कमी केली। अशा प्रकारचे बिहारमधले गुंड राजकीय वजन ठेवून असतात, आमदार खासदार त्यांच्या खिशात असतात, तरी देखील शिवदीप लांडे यांनी काहीही विचार न करता त्यांच्या गोडाऊनवर त्यांच्या घरांवर धाडी टाकल्या। त्यामुळे 2011 साली शिवदीप लांडेंची पटनामधून दुसऱ्या जिल्ह्यात तडकाफडकी बदली करण्यात आली। तेव्हा पटण्यातल्या अनेक लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली, सह्या करून त्यांना परत एकदा पटनाला बोलवण्याची विनंती सरकारला केली, कारण प्रत्येकाला शिवदीप लांडे हेच पटण्याचे SP असावेत असं वाटत होतं। या सगळ्या गोष्टींच्यामुळे शिवदीप लांडे हे बिहारमध्ये पॉप्युलर झाले। असं म्हणतात की त्यांच्या पगाराच्या 60% सॅलरी ते गरीब मुलींच्या लग्नासाठी खर्च करतात। त्याशिवाय अकोल्यामध्ये महाराष्ट्रात ते एक हॉस्टेल देखील चालवतात, यासाठी ते आपला पगार खर्च करतात। शिवदीप लांडे यांच्याबद्दल सांगायची आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत। आता शिवदीप लांडे यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हिंद सेना नावाच्या पक्षाची स्थापना काल पटना या ठिकाणी केली। यावेळी त्यांना लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही तर महाराष्ट्राचे, तुम्ही बिहारमध्ये कसे निवडणूक लढवणार, तर ते म्हणाले की मी संपूर्ण बिहार पालथा घातलाय, इथलं प्रत्येक गाव मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे। माझ्या IPS असतानाच्या काळात ज्या गोष्टी मी करू शकलो नाही त्या गोष्टी मी आता करणार आहे। जातीपातीच्या पलीकडे जाणारं राजकारण मला बिहारमध्ये करायचं आहे। बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था यांचं राज्य परत एकदा आणायचं आहे। शिवदीप लांडे असं म्हणाले की माझे जे उमेदवार असतील ते सगळे उच्च शिक्षित असतील आणि संविधान मानणारे असतील। आम्ही बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 243 जागा लढवणार आहोत आणि प्रत्येक मतदारसंघात जो कोणी उमेदवार असेल तो मी स्वतःच निवडणूक लढवतोय असं समजून आम्ही लढवणार आहोत। म्हणजे प्रत्येक मतदारसंघात शिवदीप लांडेच निवडणूक लढवणार आहेत असं लोकांनी समजायचं। त्यामुळे शिवदीप लांडे यांच्या राजकीय प्रवासाला आणि त्यांच्या बिहारच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेल्या पावलाला आमच्या खूप खूप शुभेच्छा। पण जाता जाता तुम्हाला
आम्ही वर सांगितलेली गोष्ट देखील सांगणार आहोत, ती म्हणजे अशा प्रकारे एखादा मराठी माणूस बिहारच्या राजकारणात यशस्वी झालाय काय? तर अगोदरच सांगितल्याप्रमाणे याचं उत्तर होय असं आहे. महाराष्ट्रातले पुण्यातले असणारे मधु लिमये हे एक समाजवादी नेते होते. 1960च्या आणि 70च्या दशकात बिहारमध्ये आणि जवळजवळ भारतामध्येच समाजवादी विचारांचा एक अंडरकरंट होता. त्यावेळी मधु लिमयेंनी 1964ला बिहारच्या लोकसभेची निवडणूक बिहारच्या मुंगेर या मतदारसंघातून लढवली आणि ते पहिल्यांदा बिहारमधून खासदार झाले. त्यानंतर पुन्हा एकदा 1967 मध्ये ते पुन्हा मुंगेरमधून खासदार झाले. त्यानंतर 1973 आणि 77 अशा 2 वेळा त्यांनी बिहारमधल्या बांका या मतदारसंघातून खासदारकी मिळवली. अशा प्रकारची कामगिरी तेही सलग 4 वेळा लोकसभेच्या निवडणुकीत इतक्या लांबच्या राज्यात जाऊन करणं हे जवळजवळ अशक्य असतं. अशी कामगिरी करणारे ते एकमेव खासदार आहेत. अनेक लोक वेगवेगळ्या राज्यातून राज्यसभेवर जात असतात. राज्यसभेची निवडणूक वेगळी आणि लोकसभेची निवडणूक वेगळी. आता उदाहरणार्थ पियुष गोयल हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले खासदार आहेत, पण त्यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही. थोडक्यात महाराष्ट्रात त्यांचा कोणी वोटर बेस नाही किंवा त्यांना महाराष्ट्रात फॉलोईंग नाही. पण मधु लिमयेंचं तसं नव्हतं. त्यांचा स्वतःचा असा वोटर बेस बिहारमध्ये होता, म्हणून त्यांनी सलग 20 वर्ष बिहारचं प्रतिनिधित्व भारताच्या लोकसभेत केलं. एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 1957ची निवडणूक याच मधु लिमयेंनी मुंबईच्या बांद्रा या मतदारसंघातून लढवली होती, जी ते हरले होते. तर ही गोष्ट होती महाराष्ट्राच्या 2 व्यक्तींची. एकानं बिहारचं राजकारण यशस्वीपणे केलं आणि दुसरा आता त्या मार्गावर आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बना.